व्लॉग। आणि आज मी खूप दिवसांनी व्लॉग स्टार्ट करते कारण मी थोडी बिझी होते आणि आता मी व्लॉग स्टार्ट करते। बघा जेवते मी। आज गुरुवार आहे आणि आज होळी पण आहे। सगळ्यांना हॅप्पी होली। आणि आज मी उपवास सोडते। आता ऑलमोस्ट 5 वाजलेत। तर 6 वाजता जनरली सोडते पण आज मी 5 वाजता सोडणार आहे। तर मी दाखवते तुम्हाला आज काय काय जेवण आहे। एकदम सिंपल आहे पण मस्त आहे। तर हे बघा आज आहे डाळ भात पापड बटाट्याची भाजी आणि स्पेशल स्वामीजींसाठी मी जिलेबी आणलेली। मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवून झालाय आणि आता मी जेवते। सो गाईज फायनली माझं जेवण झालंय आणि मी आता खाते मस्तपैकी जिलेबी। तो खूप टेस्टी आहे जिलेबी आणि मला तो खूप जास्त आवडते। तर मी आज घेऊन आले स्वामीजींसाठी आणि म्हटलं मी खात नाही जनरली कारण मला डॉक्टरने गोड खायला मनाई केली आहे जास्त, त्यामुळे सो कधीतरीच खाते मी। आता ही किती महिन्याने खाल्ली असते मला आठवत पण नाही मी कधी खाल्लेली लास्ट टाइम। सो असंच असतं। तर आता मी खाते आणि समिधाचं चालू आहे वर्क फ्रॉम होम, रील बघता बघता। आणि आज समिधाला बोललेले की तुम्ही ट्रेडिशनल ड्रेस घालून बसा आणि समिधाचा ट्रेडिशनल ड्रेस बघा। आणि यांना पूर्ण दिवसच कॅमेरा चालू ठेवायला सांगितलेलं आहे। माहीत नाही ती ठेवेल की नाही। नाही ठेवणार गॅरंटी। आता तरी आहे का चालू? नाही ना, अजून पण नाही आहे। आणि तिचा उतार बघा, तोंडावरचा हात काढ पटकन। समिधा दिसते ठाकरासारखी। फक्त जलेबी खाते होळीच्या नावाखाली। आणि तुम्हाला दाखवते मी आमच्या बिल्डिंगच्या खाली प्रिपरेशन चालू आहे होळीचं। ते बघा खाली सगळेजण तयारी करतात होळीची। रात्री पेटवणार आहेत होळी। तर आपण मी पण जाणार। सॉरी मी जिलेबी खाता खाता बोलते। तर मी पण जाणार आहे आणि मला दाखवते। आमची गावची होळी ना खूप वेगळी असते, निकडची होळी वेगळी असते। आणि फ्युचर कधीतरी मी तुम्हाला गावची पण दाखवेन। तर खूप आज एन्जॉय करणार। सगळी तयारी चालली आहे मस्तपैकी। बघा आपण रात्री जाऊ खाली। स्टार्ट झाली आहे। मी गॅलरीतूनच बघते। ही बघा आमची होळी आणि मस्तपैकी गाणी वगैरे लावली आहेत आणि फटाके पण फुटत आहेत बघा। मस्तपैकी कारण इकडे समिधाची मीटिंग चालू आहे। समिधा जाम चिडली आहे यांच्यावर कारण आता आम्हाला खाली जायचं होतं तरी पण ह्या लोकांनी मीटिंग ठेवली। सो आता आम्हाला थोड्या वेळाने जावं लागणार आहे। सो गाईज आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत खाली। तोपर्यंत थांबते मी इकडे, मी माझं पण काम करते। सो वेळ अजून पेटवली नाही आहे। पेटवल्यानंतर सगळं ते फेऱ्या वगैरे मारतात वगैरे, त्यानंतर आम्ही जाऊ नमस्कार वगैरे करायला। बघू आता बाजूची ताई वगैरे पण येणार आहेत तर जाऊ आम्ही एकत्र। मी तुम्हाला दाखवते कशा आमच्याकडे होळी करतात। सो भेटू खाली गेल्यानंतर। बघा सो गाईज हे बघा आमच्याकडे काय आलंय, आवर फेवरेट पुरणपोळी। आमच्या बाजूची काकी आहे त्यांनी दिली आहे, ते दर होळीला देतात आम्हाला। समिधा आता स्नॅप काढते पुरणपोळी। येस दोघी भंगार आलेला आहे। काय भंगार आलेला आहे? भंगार फोटो। येस आणि मी इथे माझं करते काम। मी आय थिंक होळी पेटवली आहे। वेट मी बघते, आवाज आला। नाही पेटवली अजून। आणि केवढे सारे लोक जमले आहेत बघा। खूप सारे लोक जमले आहेत।
गाईस गर्दी बघा आता वाढतच चालली आहे भरपूर. किती लोक आलेत बघा हळूहळू. बघू ये समजा. सो गाईज फायनली बघा होळी पेटवायला स्टार्ट केली. आमच्या इथे तर काही शिव्या वगैरे देतात. आता आम्ही पण जातो खाली. सो गाईस हे बघा मी नारळ घेतले आणि पाणी घेतलंय. दिसतं का? हो काळी. आता आम्ही जातो खाली. आणि हे बघा ही आमच्या इकडे रांगोळी काढली आहे फनी सारखी आणि इकडे पण काढली आहे. आणि आशुताई पण ही बघा कशी आहेत. शटअप जास्त बोलू नको. हे बघ अरे तुला इथं जातो आम्ही. हे बघा आमची होळी. हो चप्पल इकडे काढू यांच्याकडे काढू. हे बघा आम्ही इथे नैवेद्य ठेवलंय आणि आता फिरतो. चला पटकन पाणी होतं. मी शूट करतोय. फायनली बघा होळी म्हणजे ऑलमोस्ट विजत आली आहे. आणि हा बघा चंद्र एवढा इतका सुंदर दिसतोय ना. चंद्र खूप जास्त. आणि ही बघा आमची गॅलरी. ही आमची रूम आहे. किती सुंदर वाटतं. नंतर गर्दी पण कमी झाली आहे. मी जाते वरती. गाईज मी तुम्हाला आता एक गंमत दाखवते. आमच्याकडे किती साऱ्या पुरणपोळ्या आल्यात ते बघा. आणि ह्याच्या पूर्वी अजून 4 आलेल्या अशा. आणि आता आल्यात. हे ना मंदिरातून आलाय प्रसाद आमच्यासाठी. ते बाजूचे काका आहेत ना त्यांनी आणून दिलाय. आणि समीदा पुरणपोळीवरच. आणि समीदा आज पुरणपोळीवरच काढणार आहे दिवस पूर्णपणे. आज रात्री 2-3 दिवस नाही पुरायचे. उद्या सरतले ते. उद्या आम्ही काही चपात्या वगैरे बनवणार नाही. ह्याच्यावरच काम झालं होतं. आणि कामाच्या नावाने बोंब आहे इकडे. कामाची होळी केलेली आहे समीदाने आज. पीसीवर काम करते आणि इकडे मी कूलर लावून ठेवलाय. एवढं गरम होतंय ना मला. सो आता मी कामावर करते फोकस. 12:30 वाजले आणि समीदाची मीटिंग चालू आहे इकडे. आणि आता भोलू आलाय रात्री 12:30 वाजता. काय माहिती कुठे उजवडला सूर्य.
बघतोय बघा भोली ये भियालो ये ना तो आता नाही येऊचो तो आता मजा करणार कोण आहे राहुलो. सो गाईज मी भोलूच्या बाजूला येऊन झोपले. गाईज मी शूट करायला विसरले पण संविधानाला ना भोलूने डावली मारली. बोलू चिडला तो बोलू आणि आता इकडे खाली जाऊन बसला कंटाळून. सविता त्याला त्रास देते. इकडे काय हा बघ. सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे आणि मी आत्ताच झोपून उठल्या. ऑलमोस्ट 8:30 वाजून गेले आणि बाहेर एवढा आवाज येतोय म्हणजे आवाजानेच मला जाग आली. मी मला दाखवते लोक काय करतात. एवढे धमाल करतात ना रंगपंचमी भेट. मी दाखवते आमच्या गॅलरीतनं सर्व दिसतं ना दाखवत थांबा. हे बघा काहीच काय चाललंय. किती पिशव्या वगैरे फेकून मारतायत ना आणि काय पसारा करून ठेवलाय बापरे. हा बघा बघा काय चाललंय बापरे. आणि ही आमची होळी काल पेटवलेली इकडे आणि एवढा कचरा करून ठेवलाय. बघा त्यांचं काहीतरी झालं वाटतं. शिशी 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 हे बघा काय. हे बघा ह्याने की बघा काय केलंय. ह्याने ना त्यातली हे भरली आतमध्ये. सो गाईज मला ना हे बघून आहे ना आमची म्हणजे मी लहान होते तेव्हाची आठवण आली. आम्ही एवढे एन्जॉय करायचो एवढी मजा करायचो म्हणजे खरी. आणि आता ऑलमोस्ट 3 वर्ष मला झाली आहेत इकडे काहीच एन्जॉयमेंट नाही केली आहे. 3-4 वर्ष झाली असतील. मी आमच्या गावची होळी पण नाही बघितली आहे आणि रंगपंचमी पण नाही खेळली आहे गावामध्ये. सो खूप जास्त आठवण येते त्या दिवसांची आणि एकदम ना थोडीशी इमोशनल झाले. मी माझे 2 भाऊ खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करायचो आणि नंतर मग बाजूची मुलं पण यायची आमच्याकडे. खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट चालायची. आणि त्यानंतर मग आम्ही मम्मी पुरणपोळी म्हणजे आदल्या दिवशीच पीठ वगैरे असायचं ना पीठ असायचं पुरण असायचं ते मम्मी ठेवून द्यायची. आणि मग आम्ही नंतर मस्त खेळून वगैरे झाल्यानंतर दुपारी अंघोळ वगैरे करून आणि मग अंघोळीसाठी पण भांडणं व्हायची आमची की पहिलं कोण अंघोळीला जाणार म्हणून. आणि नंतर अंघोळ वगैरे करायचो आणि त्यानंतर मग पुरणपोळी खायचो. असं म्हणजे हेच जेवण असायचं आमचं पुरणपोळी. खूप एन्जॉय करायचं. त्यानंतर थोडंसं जेवायचं. असं खूप म्हणजे मजा यायची. आणि आज ना ही मुलं अशी खेळत आहेत ना ते बघून आठवलं सर्व. आम्ही पण इथेच थोडं फ्लोअरवर खेळू पण आधी पहिल्यांदा पाणी येणार आहे ते पाणी वगैरे भरून त्यानंतर थोडा वेळ आम्ही खेळणार. सो आता जबाबदारी आहे कामं आहे ती पण बघावी लागतात कारण आता इकडे कचरा सगळा केला तर पाणी भरायला पुन्हा प्रॉब्लेम येईल ना. त्यामुळे पाणी वगैरे भरून झाल्यानंतर म्हणजे 11च्या नंतर वगैरे आम्ही नाही तर गावाला तर पूर्ण सकाळपासून स्टार्ट करायचं. खूप एन्जॉय करायचो आम्ही. सो ठीक आहे मी दाखवतो. आम्ही थोडीफार काहीतरी रंग वगैरे लावून थोडाफार असंच मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे पण खेळत आहेत आमच्या इथे पण. हे बघा इकडे काय चाललंय. तिकडे पण खेळतात. सो गाईज फायनली मी होळी घेऊन आले आणि हे बघा काय झालंय. सगळीकडे कलर लागलाय. मस्त एन्जॉय केलं. थोडीशीच खेळलो पण खूप एन्जॉय केलं. मस्त मजा आली. आता मी पटकन कपडे बदलते कारण खूप जास्त थंडी वाजते. मला एकदम थंड पाणी होतं. जाते आणि खाली पोरं अजून खेळत आहेत होळी. किती वेळ झाला तरी सुद्धा खेळत आहेत. मला काही जास्त कलर वगैरे नाही लागलाय थोडासाच लागलाय.
पण ठीक आहे, आपण जाईल लगेच फेस वॉशने वगैरे. आता मी अंघोळ करते पटकन आणि त्यानंतर मग बघू काय करायचं. सो गाईज मी आत्ताच झोपून उठले आहे आणि मला खूप जास्त भूक लागलेली. माझं डोकं वगैरे खूप जास्त असं पकडलं आहे. तर आता मी समिधाला बोलले की जाऊन थोडी शेवपुरी घेऊन ये. तर ती शेवपुरी घेऊन आली आहे. आमच्या इकडे खूप जास्त टेस्टी मिळते शेवपुरी, दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता पाणीपुरी खायला जायचा, पण माझं डोकं एवढं दुखतं आहे की मला चक्कर आल्यासारखं होतं आहे. सो नाही गेले मी. तर मी हिला बोलले की जाऊ दे शेवपुरीच घेऊन ये, तर दाखवते तुम्हाला. ही बघा शेवपुरी मस्तपैकी टेस्टी. तर मध्यम बनव सांगा ना. मग थोडी तिखी चालू तिखटच केलं ना. तिखट हा माझी. आता बघूया मी टेस्ट करते मग. सो गाईज रात्रीचे 2 वाजले आहेत. समिधा थांब जरा. हां आवाज कमी करा. आणि समिधा बघा हॅ करते. हां तर रात्रीचे 2 वाजले आहेत आणि मी अभ्यास करत होते आणि मला लागली भूक. तर मी आता बनवले आहेत पोहे रात्रीचे 2 वाजता आणि मला खूप जास्त आता झोप येते. पण आधी खाणार, त्याच्यानंतर झोपणार. काय झाला तुझा? पागल झाली समजा, डोक्यावर परिणाम झालेला आहे. आता मी खाते आणि त्यानंतर झोपते. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.